थांबलं आभाळ आपलं आपलं आभाळ आपलं बोलणारा बोलतो चालणारा चालतो वाट सरताही सरेना किती अंतर आपलं आभाळ आपलं आपलं आभाळ आपलं आपलं. डॉक्युमेंट्स घ्या, मुग्धा मॅडमसाठी आहेत. काय आहे ते सांगण्याची मला परवानगी नाही, पण अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. त्यांच्याकडे पोहोचायला उशीर होता कामा नये. तुमच्या विरोधात तक्रार घेऊन येणारा एकही माणूस तुम्हाला भेटणार नाही. गिरिजा देवलोकी सुखानं जाण्यासाठी जेवढं जेवढं म्हणून पुण्य करता येईल तेवढं तेवढं आम्ही करतोय. आमच्या गुरुनी आमची कान उघडणी केली. अहो 14 वर्षांनी आलेत आश्रमात. तू इंदोरला असताना एका बाईला नाचवलीस, तिला गर्भधारणा झाली असा तिने तुझ्यावर दावा गुदरला. तेव्हा तू स्वतःची तपासणी केली आणि फ्रेश रिपोर्ट कोर्टात सादर केलीस आणि तू सुटलास. बोल तुझी किंमत बोल. मला त्याला पुरता भिकेला लावायचं. तुर्तास 4 पावलं मागे गेलोय ते पुढे झेप घेण्यासाठी. एका लढाईतून माघार घेतली ती युद्ध जिंकण्यासाठी. कारण वर्षभर तरी तो स्वतःत बदल करणार नाही. वर्षभर म्हणजे? त्याच्या बायकोची अंतिम इच्छा आहे देवी, तिला निसंतान मरायचं नाही. घरात कमीत कमी एक गोविंदरावाच्या रक्तमासाचं बाळ हवंय. त्यांना वंशज हवाय. त्यांची इच्छा, त्यात गैर काय? फक्त तुझा होकार हवाय. काय तुमचं डोकं फिरलंय का प्रभाकर? तुम्हाला हे बोलवतं तरी कसं? प्रभाकर हे तुम्हाला त्यांनी सांगितलं? वेळ पांघरून पेडगावला जाऊ नकोस देवी. एक एक लिंक लावत जा, त्याच मुक्कामाला पोष. आणि हे सगळं मला पैसे देण्यापूर्वी आणि जग सोडण्यापूर्वी त्यांना करायचं. तेव्हाच तो मला दिलेला शब्द पाळेल. प्रभाकर मला एक सांगा, तुम्हाला मला काय सुचवायचंय? मला विचारलंच तर काय निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटतं? तू प्रामाणिकपणे विचारते. मला तर प्रभाकर एका गजबजलेल्या चौकात आणून उभं केलं या परिस्थितीने. समोर वाटा पायवाटा रस्ते महामार्ग सगळेच एकात एक गुंतलेले. मी गोंधळले. तू हो म्हण. वर्षभरानं बाळ सोपवून आपण ऐशारामानं राहू शकतो. पुन्हा लग्न करू शकतो. प्रभाकर तुम्ही अगदी कोल्ड ब्लडेड विचार करून आलात. पण प्रभाकर एक प्रश्न, मला एक छोटीशी शंका आहे. मी गोविंदराव मी त्यांना मूल देऊ शकते याची खात्री कशी ठेवू शकतात? कारण आपल्या लग्नाला 10-11 वर्ष झाले, पण तरीही आपल्याला मूल नाहीये. म्हणजे जुगार खेळणार असते. तसेही लोक जुगारात किती पैसे उडवतात. पण तरीही माझ्या रिपोर्टमध्ये दोष नाहीये हे त्यांना कसं कळलं? तुम्ही सांगितलं? मी कशाला सांगतोय? त्यांनीच काढली असेल माहिती कुठून तरी. चल निघतो मी आता. पण तू जरा मोकळा डोकळा विचार कर. तुझं भलं बघ, माझंही भलं आहेच. हां, मात्र त्या माधवरावांशी सल्लामसलत करू नकोस. एका अक्षराने त्याला सांगायचं लक्ष्मी दारात उभी आहे हे असं उगाचच कोणाला कशाला सांगायचं. हात धरून घरात आणायची तिला. मी आता इथून इंदोरला निघतो आणि 4 दिवस आहे मी तिकडे. प्रभाकर गोविंदरावांना मी मूल देऊ शकते हे त्यांना कसं कळलं? या प्रश्नाचं उत्तर नाही सापडत आहे मला. तोच मार्ग सुटका करून घेण्याचा आहे. तुम्ही इंदोरला चाललात. तुम्ही तिथे असताना तुमचे रिपोर्ट्स काढलेत. कुठले रिपोर्ट्स म्हणतेस तू?
2-3 वर्षापूर्वी बघा मी तुमच्या मागे लागलेले की रिपोर्ट्स काढून घ्या. मी माझे काढलेले बघा, तेव्हा तुम्ही तुमचेही काढलेले आणि तुम्ही म्हणालात ते रिपोर्ट्स निर्दोष आहेत. तुम्ही ते रिपोर्ट्स गोविंदरावांना दाखवा. म्हणजे साहजिकच माझ्यात दोष आहे असं होईल ना. म्हणजे आपली सुटका होईल यातून. प्लीज तुम्ही न विसरता ते रिपोर्ट्स घेऊन या आठवणीने. अगं अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. मी माझे रिपोर्ट्स वगैरे काय दाखवणार नाही. प्रभाकर, हे बघ, तू विचार कर, नवे होकारच दे. अगं 7 जन्म सुखाने राहू आपण. प्रभाकर, चल मी निघतो, माझी 11:10ची गाडी आहे. बस. दादा छान आहे रे घर. नाही म्हणजे जागा खूप मोठी आहे, पण जरा लांब आहे एवढंच. तू फोन केला होतास ना? नाही म्हणजे सहजच ना की? हो सहजच म्हटलं तुला तरी भेटून घ्यावं. हो. दीदी कुठे बाहेर गेली का? हो रे, दीदी ऑफिसच्या कामानिमित्त दौऱ्याला गेली आहे. माधव होता का घरी? नाही, ते सुद्धा नाटकाच्या निमित्ताने दौऱ्यावरच गेलेत. पण काय रे दादा, आज माधवजींचा उल्लेख असा एकेरी का केलास? सॉरी, म्हणजे इथे बसल्या बसल्या आपल्या बोलण्यात अडचण नको म्हणून सॉरी. अदरवाईज तो चालाकच माणूस. दादा प्लीज, मतभेदाचे विषय नकोत. ओके सॉरी. चहा कॉफी काय झालंय. अरे ज्योती आली होती ना घरी, तिला सोडलं आणि परस्पर तशीच आले. हो म्हटलं असतं तर तुलाच करायला लावणार होतो. अरे मग आत्ता करून आणते. नको. अरे मग तुला काही हवंय का? मी देते करून. तुझ्या वहिनीने करून ठेवलाय सकाळीच? अगं आत्ता गेली आहे दुपारच्या शिफ्ट मध्ये 2च्या. आता येईल रात्री 10:30-11ला. ए कशी आहे रे ती? सावरली खूप, पण काही गोष्टी जात नाहीत तिच्या डोक्यात. आणि तुझ्या? मलाही त्रास देतात त्या गोष्टी, पण माझा वेळ जातो का? मध्येच सगळं बालपण आठवतं, पण ते कसं व्हिडिओ सारखं नसतं ना. नको तर पॉज करता येतं, ते चालूच राहतं, ते अगदी बाळ जाईपर्यंत. बघ हे असं होतं. घर पाहणार आहेस? दादा आपण सावकाशीने पाहू ना घर, नंतर बोलणं होणार नाही. दादा तू नुसतं घर पाहायला बोलवलं नाहीयेस मला, तुला काहीतरी बोलायचं माझ्याशी. म्हणजे तुला वाटतंय आमचं काही चुकलं? नाही वाटतंय तर सांग. मी तुझा भाऊ म्हणून विचारतोय, रागिणीचा नवरा म्हणून नाही. दादा मी खूप लहान आहे रे, आणि मी जर काही बोलले तर लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल. आणि ह्या गोष्टीला खूप वेगवेगळ्या बाजू आहेत. मी हा एवढा सगळा विचार नाही करू शकत. त्यामुळे मी कसं ठरवणार कोण चूक कोण बरोबर? आणि दादा प्लीज हा विषय टाळूयात आपण, प्लीज. वहिनीची तब्येत ठीक आहे ना आता? हो, देवदयाने तसं काही नुकसान नाहीये. आताशा ती नोकरीवरून चिडचिडी झाली, मलाही नितळ आनंदी राहता येत नाही ग. मग उडतात खटके. ते राहू दे 4 भिंतीतच. तुझं कॉलेज कसं चाललंय? GS गिरी? मस्त. अरे मी काय करते माहितीये, सगळी कामं सगळ्यांमध्ये समान वाटून देते, त्यामुळे कोणावरही प्रेशर येत नाही आणि एकत्र काम केल्याचा आनंदही मिळतो. परफेक्ट मॅनेजमेंट करू. हा येस. दीदी केव्हा येणार? उद्या यावी बहुतेक. ऑफिस काम? काही कल्पना नाही मला. रेल्वेने गेली ना? माधव आहे ना बरोबर? हे खरं आहे ना? तुला कोणी सांगितलं? हल्ली ॲडव्होकेट नाडकर्णीने फोन करायचा सपाटा लावलाय. कुरिअरने काही महत्वाची कागदपत्र आली आहेत. दादा इथे कोणीतरी घरचं येऊन गेलंय. हुशार आहे. शांताबाई?
काल रात्री आली होती. रागिणीला फोन करून प्रश्न करायच्या आधीच उत्तरं देत होती. थोडक्यात बरीच उलथापालथ होतीये. दादा, मला शांताबाईंच्या लेवलला जाता येणार नाही आणि मी कधी जाणारही नाही. काय योगायोग आहे ना अंजू. शांताबाई गेले आणि लगेच अर्ध्या तासातच ॲडव्होकेट नाडकर्णींचा फोन. तुम्ही बाहेरगावी किंवा परदेशी जाण्याचा वेळ दाखवू नका. कदाचित तुमची गरज लागेल, पण ती लागेल की नाही हे दिदी आल्यावरच ठरेल. तुला त्यांनी काही कल्पना दिली नाही? नाही, पण त्याची काय गरज. चल जेवायला जाऊया, मग सोडतो गेटपर्यंत. दादा नको. अरे खरंच नको. तुला भेटूनच पोट भरलं माझं. आणि तसंही घरी कोणी नाहीये ना, मला निघायला हवं. ठीक, पुन्हा कधीतरी. आणि हो, बहिणीला सांग जास्त धावपळ करू नकोस. मी येईनच तिला भेटायला. चल बस स्टॉपपर्यंत सोडतो. मॅडम, तुम्ही आमच्याकडे आला होता? हो, म्हणजे माधवरावांकडे. हो, आपण ते बाहेरगावी गेलेत. माहिती आहे मला, ॲडचं काम करतायत ना. ॲक्च्युली तसं महत्त्वाचं काम निघालं म्हणून त्यांचा फोनही स्विच ऑफ येतोय, म्हणून म्हटलं येऊन बघावं आलेत का ते. ते उद्यापर्यंत येतील नक्की. मॅडम, आपण इथेच काय उभे राहून बोलतोय? आज चला ना, चहा पाणी वगैरे करूया. नाही नको, तुझ्या दीदीने घरी यायला मनाई केली. माझ्यावर एक उपकार करशील? मॅडम प्लीज, उपकाराची भाषा करू नका, बोला ना. ॲक्च्युली खूप महत्त्वाचं काम आहे. माधवराव आले ना की लगेच त्यांना मला फोन करायला किंवा येऊन भेटायला सांगशील प्लीज? नक्की सांगेन. प्लीज आठवणीने सांग. बाय. बाय. दीदी एवढ्या भिंती का उभ्या करते आपल्या भोवती? काय राजन, घरी कंटाळा आला वाटतं. हो तसंच काय. रागिणीला घरी यायला 10:30-11 होता. तो हैराण झालोय. हल्ली असंच चाललंय. जाण्याचा वेळ पक्का, येण्याच्या वेळेचं काही खरं नाही. कंपनी बंद करायची आहे, माणसं कमी करायची आहे, पाळ्या लावा, उशिरा सोडा. नाही तो खेळ करतायत. शिवाय आपण काही करू पण शकत नाही नोकरी सोडण्याशिवाय. रागिणीच्या ऑफिसातही तेच चाललंय. कंटाळली आहे बिचारी. मगाशीच फोन आला होता, विचारत होती अजून गेला की नाही आबासाहेबांकडे. खूप चिडचिड करते हो. हो, पण तिचं म्हणणं काय आहे ते तरी कळू दे. परवा सांगत होती घरीच राहा. 8-8 दिवस आपली भेट होत नाही. सगळी आकडेवारी मांडली. दोघांचा घर खर्च, दोघांचा पगार, होम लोनचा हफ्ता, पुन्हा संसार मांडायचा. त्यात ऑफिसमध्ये छळणूक सुरूच आहे. रागिणी म्हणते तिला नोकरी सोडायची आहे. 5-6 दिवसात राजीनामा देईन म्हणते. पण या नोकरीत मी कुठे बसतो? म्हणजे नेमकी माझी भूमिका काय? ती स्पष्ट बोलत नाही हो. तुटक बोलते. त्रागा करते. म्हणाली तू जा आणि घाल त्यांच्या कानावर, मी मग येते. तुटक म्हणजे तरी काय राजन? हे बघ, तुला जसं कळलंय तसं सांग. आणि नाही सांगायला जमलं तर पुन्हा भांडणाला निमंत्रण. एक करून सांग. आबासाहेब, अहो रागिणीने नोकरी सोडली तर माझ्या पगारात एवढं भागणं अशक्य हो. नाही म्हणजे शक्यच नाही आहे. हो, पण ती नोकरी शोधणार आहे ना? नोकरी हो, 2-4 ठिकाणी सांगून ठेवले तिने, पण
फ्रेश म्हणून ट्रीट करतात हो. पगार कसला अपमान असतो. आणि आता चांगली नोकरी केव्हा मिळेल हे सांगता येत नाही ना. तेव्हा बोल राजन. काय आहे, एकतर तिचं तुटक तुटक, त्यात तुझी लिंक तुटक तुटक, नीटचं काहीच कळत नाहीये. म्हणूनच मी तिला सांगत होतो की तू ये माझ्या बरोबर. मला हे एकट्याने जमणार नाही हो. कूल राजन, कूल. तर हिने तोडगा काढलाय. हिने म्हणजे आम्ही दोघांनी तोडगा काढलाय. हा आमचा फ्लॅट लिव्ह अँड लायसन्सवर द्यायचा. आणि तुम्ही राहायला परत सारिका सदनमध्ये? नाही आबासाहेब, आम्ही विचार करतोय की इथे येऊन राहूया. म्हणजे सगळं स्थिर स्थिरावर होईपर्यंत. राजन, पुन्हा सारिका सदनमध्ये जाण्याचा विचार केला असतात तर मुग्धा पुढे हात जोडून विनंती केली असती आणि तुम्हाला वाड्यावर पुन्हा घ्यायला सांगितलं असतं. राजन, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मला नाही वाटत तुम्ही या घरात पुन्हा राहायला येऊ शकता. राजन, रीतिरिवाज म्हणून काही गोष्टी आहेत, त्या पाळणं आपल्या सर्वांच्याच हिताचं असतं. मी चिथावणी दिली असा गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि मला स्वतःलाही ते पटत नाही. तुम्ही कुणा दुसऱ्याच्या जीवावर असे निर्णय घेऊ नयेत. बघा, विचार करा, तशी नडच असेल तर दुसरी नोकरी मिळेपर्यंत त्या फ्लॅटचे हप्ते मी भरेन. पण इथे राहायला येण्याचं टाळलं तर बरं होईल. म्हणजे अशा निर्णयाचं स्वागत होईल. बघा, विचार करा आणि ठरवा आणि मला कळवा. आणि या सगळ्यातून तू एक गोष्ट समजून घे, बोलण्यातून गैरसमज नको करून घेऊस. मी माझी भूमिका स्पष्ट मांडली. ठीक आहे आबासाहेब, तुमचा शब्दनशब्द मी रागणीच्या कानावर घालतो. आपल्याला दिलेल्या मनस्तापासाठी मी दिलगीर आहे. येतो मी. एकच आबासाहेब, आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाहीये. दीदीला आम्ही कायदेशीर नोटीस पाठवणारच. राजन, अरे अरे काय बोलतोय? ही कायदेशीर लढाई कशासाठी? अरे कसली नोटीस? हा अविचार आहे राजन. हे बघा आबासाहेब, हा आमचा दोघांचा निर्णय आहे. ही प्रॉपर्टी आमच्या हक्काची आहे का नाही आहे याचा खुलासा होईपर्यंत आम्हाला हे करावंच लागणार. राजन, अरे सगळं बिघडून जाईल. हे कायद्याची दारं तुम्ही स्वतःच बंद करताय. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग तुम्हीच बंद करताय. असं करू नका. संबंध इतके तुटतील की सांगता सांगणार नाही. हो, ते होणारच आहे आबासाहेब. पण रागिणींनी सांगितलं की आबासाहेबांना फक्त सांग, त्यात कोणाचा सल्ला सूचनाची गरज नाही. येतो मी. देवा, यांना सद्बुद्धी दे रे बाबा.
आता शेखरजींकडून येते. अच्छा, कसे आहेत ते? टेन्शनमध्येच होते का खूप, आणि खूप घाईत पण होते. पण भेटले ना? हो, अगदी आस्थेने भेटले. अगं क्षणभर मला असं वाटलं की त्यांच्यावर कसलंच संकट कोसळलेलं नाही. अगदी क्षणार्धात चेहरा पालटलाच त्यांचा. त्या लोकांनी फसवलं हो तिला. त्या प्रोफेसर अविनाशने नको ती मागणी केली तिच्याकडे. काम सोडून गेली बिचारी. माधवजी, आता तुम्हीच काहीतरी बघा तिच्यासाठी काम. डोंट वरी, मी बघतो काय ते.